आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की आपण 365 व्हिडिओजच्या वर गेलेलो आहे. आपल्याला इथे 8वी 9वी 10वीचं मॅथमॅटिक्स पण मिळेल आणि स्कॉलरशिपचेही व्हिडिओ मिळतील. तेव्हा जरूर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॅथ्स माय लाईफ देवयानी चॅनल. Hello everyone, Namaskar. In this video, we are going to learn how to solve exercise 11.3 of ratio and proportion and variation. We have taken exercise 11.1 and 11.2. Link of this video will be in description box. Please check it. Right? So let us start exercise 11.3. First example, if 232 upon 203 is equal to box upon 21, then this box, fill in the blanks. So here, let it be x. मग इथे मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? x into 203 is equal to 21 into 232, right? So x is equal to 21 into 232 upon 203, right? तर हे 7 3s आणि याला केलं 203 डिवायडेड बाय 7 केलं तर वी गेट 29, राईट? आणि मग 232 डिवायडेड बाय 29 केलं तर आपल्याला मिळतं 8, राईट? सो हियर 3 and 8, 3 into 8 that is 24. So fourth option is correct answer, right? Second, the ratio of the prices of bicycle and a motorbike is 8:75. If the price of bicycle is 4,800, what is the price of motorbike? आता रेशियो कोणाचा दिलेला आहे? बायसिकल इज टू मोटरबाईक. किती रेशियो दिलेला आहे? 8:75. आणि कोणाची प्राइस दिलेली आहे? सायकलची, राईट? मग हा रेशियो दिलाय तर आपण म्हणू बायसिकल, लेट द कॉस्ट ऑफ बायसिकल बी 8x आणि कॉस्ट ऑफ मोटरबाईक इज 75x, राईट? पण आता इथे आपल्याला बायसिकलची प्राइस किती दिलेली आहे? 4,800. सो 8x इज इक्वल टू 4,800, राईट? त्यावरनं आपण x ची व्हॅल्यू काढू आणि x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? 600, राईट? मग आता विचारलं काय? प्राइस ऑफ मोटरबाईक, राईट? तर ही काय? 75x म्हणजे इथे काय? 75 into 600. जर हे आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळतं? इथे 6 5 33, 7 6 42 plus 3 45 आणि 2 0. So 45,000. So second option is correct answer. Let us solve third example. Third example, 1.75 hectometer हा रेशियो दिलाय अपॉन 225 मीटर. आता आपल्याला हा रेशियो काढायचा आहे. तर तुम्हाला हा बघा, मी मेट्रिक मेजर्स यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर बघा, किलो, हेक्टो, डेका, त्यानंतर इथे समजा मीटर, राईट? त्यानंतर डेसी, सेंटी आणि मिली. ठीक आहे? हा टेबल तुम्हाला लर्न करायला सांगितला होता मी. आता इथे हेक्टोमीटर आहे बघा, 1.75 हेक्टोमीटर आहे. ठीक आहे? त्यानंतर इथे खाली 225 मीटर आहे. तर मला हेक्टोचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला राईट साईडला जायचं आहे. किती घरं पुढे जायचे आहेत? 2 घरं. म्हणजे मला इथे 1.75 into 100 करावं लागेल. सो दॅट दिस विल कन्वर्ट इंटू मीटर. मग हे मीटर मध्ये आणि हे पण मीटर मध्ये होतील, राईट? मग यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर मिळेल 17500 अपॉन 225, राईट? 1 2 नंतर डेसिमल पॉइंट. ठीक आहे? मग इथे काय? 175 अपॉन 225. मग याला लोएस्ट फॉर्म दिला तर 27 sevens and here 25 nines, right? So here 7:9 is the correct answer. हा जो रेशियो आहे किती राहील? 7:9. So third alternative is correct, right? So let us solve now fourth example. आता हा पण रेशियो आपल्याला काढायचा आहे. 1.5 years अपॉन 4.5 months. आता 1 years आहे, 1 months आहे. तर सरळ सरळ तुम्ही हे करू शकता की इयर्सचं मंथ मध्ये कन्वर्शन करण्याकरता तुम्हाला माहिती आहे की 1 year इज इक्वल टू 12 months, राईट? मग 1.5 म्हणजे 1.5 वर्ष. 1.5 वर्ष म्हणजे आपण काय करू? अर्धा वर्ष म्हणजे परत 6 त्यात ऍड करू. म्हणजे 1.5 years म्हणजे काय? म्हणजे काय राहतील मग? 18 months, राईट? मग आपण इथे 1.5 year म्हणजे 18 months
आणि अजून एक लक्षात घ्या इथे 4.5 months. आता 4.5 आपण असं लिहू शकतो का 4.5 लिहू शकतो. आता दोन्ही काय झाले मंथ्स झाले. आता लोएस्ट फॉर्म बघा 4.1 आणि इकडे 4 राईट. म्हणजे मग इथे 4:1 हे जे ऑप्शन आहे ते करेक्ट. बघा 4:1 कुठे दिलेलं आहे 4:1 म्हणजे सेकंड ऑप्शन. सो दिस इज करेक्ट अल्टरनेटिव्ह राईट. लेट अस सॉल्व फिफ्थ एक्झाम्पल. आता फिफ्थ एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला इथे समजा आपण याला y पकडू किंवा x पकडलं तरी चालतो. तर इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं y इंटू 272 इज इक्वल टू 17 इंटू 80. सो y इज इक्वल टू 17 इंटू 80 अपॉन 272. तर आता हा इथे जो आहे 272 ला 17 नी whether this number is divisible by 17 let us check. So 17 ones and 17 6 right. So 17 ones and इकडे 16 मग परत 16 ones 65. So we get y is equal to 5 right. Y is equal to 5 that means this box contains 5. ठीक है. Let us solve sixth example. How many liters of concentrated acid should be added to 135 liters of water to get the ratio of acid to water in that mixture is 3:5. बघा रेशिओ कसा आहे ऍसिड टू वॉटर. ऍसिड टू वॉटर हा रेशिओ किती आहे. हा रेशिओ आहे 3:5 राईट. म्हणजे जर ऍसिड 3x असेल तर वॉटर किती असेल 5x राईट. आणि इथे काय म्हटलेलं आहे इथे हाऊ मेनी आता हे जे ऍसिड आहे ते 135 लिटर्स ऑफ वॉटर मध्ये ते ऍड केलेलं आहे आणि वॉटर किती आहे 5x. म्हणून आपण हे 5x कुणासोबत इक्वेट करू हे 135 ला इक्वेट जर केले तर आपल्याला काय मिळेल 135 अपॉन 5 म्हणजे हे 5 2 10 आणि इकडे 5 7 35 म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे ती 27 आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे हाऊ मेनी लिटर्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड शुड बी ऍडेड. मग हे किती आहे 3x. सो 3x इज इक्वल टू 3 इंटू 27 दॅट इज 81 लिटर. सो हियर फोर्थ ऑप्शन इज करेक्ट राईट. लेट अस सॉल्व सेवेंथ एक्झाम्पल. 12 workers can complete a piece of work in 10 days. If this number of workers are reduced to 1/3 of the original, then how many more days would be required to complete the same work? बघा इथे काय म्हटलेलं आहे वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू कम्प्लीट वर्क. आता तुम्ही जर विचार केला बघा वर्कर्स आणि इथे नंबर ऑफ डेज. मी जर जास्त वर्कर लावले तर कमी दिवसात काम होईल आणि कमी वर्कर्स लावले तर जास्त दिवसात काम होईल. म्हणजे याचा अर्थ हे दोन्हीचं जे प्रपोर्शन आहे ते कसं आहे इन्व्हर्स प्रपोर्शन. समजा वर्कर्स आपण दाखवू W नी नंबर ऑफ डेज आपण दाखवू N नी राईट. तर यांचं इन्व्हर्स प्रपोर्शन आहे एक लक्षात घ्या. म्हणजे W इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 नंबर ऑफ डेज राईट. म्हणजे त्याचा अर्थ W इंटू N इज इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज K. हे अशा प्रकारचे एक्झाम्पल आधी झालेले आहेत. मग आधी किती आहे बघा 12 वर्कर्स आहे राईट आणि नंबर ऑफ डेज किती आहे 10. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे समजा इफ द नंबर ऑफ वर्कर्स आर रिड्यूस टू 1/3. आता 12 च्या 1/3 किती होईल 12 च्या 1/3 12 इंटू 1/3 म्हणजे किती येईल 3/4 राईट. म्हणजे वर्कर्स रिड्यूस केले राईट. आता वर्कर्स जर रिड्यूस केले तर नक्कीच नंबर ऑफ डेज जे आहे ते वाढतील राईट. मग त्याला आपण पकडू x. ठीक आहे. पण आता हे काय आहे इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. ठीक आहे. मग आता पहिल्या याच्यामध्ये आपलं काय झालं k इज इक्वल टू आपलं आपण काय काढू 12 इंटू 10. ठीक आहे. म्हणजे किती येतो तो 120. आता दुसऱ्या याच्या हा जो आहे दुसऱ्या याच्यात परत आपण काय म्हणू W इंटू N इज इक्वल टू K. पण दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे W दिलेला आहे 4 N दॅट वी हॅव टू फाइंड आणि K आपला जो आहे किती आहे 120. सो N इज इक्वल टू 120 अपॉन 4 म्हणजे किती येईल ते 30 राईट. आता प्रश्न काय आहे की हाऊ मेनी मोर डेज म्हणजे किती दिवस जास्त लागतील. किती दिवस लागतील असं नाही किती दिवस जास्त लागतील. तर आधी किती दिवस लागले 12 वर्कर्सला 10 डेज लागले. मग
जर वर्कर्स 4 असतील तर 30 डेज लागतील. म्हणजे किती दिवस जास्त लागतील? 30 मायनस 10 म्हणजे किती राहतील? ते 20 डेज मोर would be required to complete the same work. Fourth alternative is the correct. Eighth example, the distance between Kolhapur and Nashik can be covered in 6 hours at the speed of 77 km per hour. बघा इथे काय दिलेला टाइम आणि इकडे दिलेला स्पीड. काय म्हटलेलं आहे? समजा ही स्पीड असेल किती? 77 किलोमीटर पर आवर जर स्पीड असेल तर हे जे डिस्टन्स आहे हे 6 आवर्स मध्ये कव्हर होतं. ठीक आहे. टू कव्हर द सेम डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स कॉन्स्टंट राहील. To cover the same distance in 5.5 hours, by how much should the speed in kilometer per hour be increased? म्हणजे आता हे जे डिस्टन्स जे आधीचं 6 आवर्स होतं ते आपल्याला 5 जे डिस्टन्स आपण आधी कव्हर केलं तेच डिस्टन्स आपण नंतर कव्हर करणार आहे, पण तेच डिस्टन्स आपण 5.5 आवर्स मध्ये आपण कव्हर करणार आहे. तर त्याकरता जी काही असेल ती स्पीड किती असेल? राईट. आता तुम्ही जर विचार केला टाइम आणि स्पीड याचं व्हेरिएशन इनव्हर्स व्हेरिएशन आहे की डायरेक्ट व्हेरिएशन आहे, त्यावरनं आपलं कॅल्क्युलेशन ठरतं. तर एक लक्षात घ्या, स्पीड वाढली तर टाइम कमी लागेल. राईट. म्हणजे आपण म्हणू की स्पीड आणि टाइमचं इनव्हर्स व्हेरिएशन आहे. राईट. मग इनव्हर्स व्हेरिएशन असलं तर आपण काय करतो? एस इंटू टी इज इक्वल टू आपण काय करतो? कॉन्स्टंट ठेवतो. राईट. मग आता इथे पहिल्या केसमध्ये स्पीड किती आहे? 77 आणि टाइम किती आहे? 6. म्हणजे ही झाली आपली के ची किंमत. राईट. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला हे किती आहे? आपण हेच फॉलो करू. एस इंटू टी इज इक्वल टू के. राईट. आता दुसऱ्या केसमध्ये आपल्याला टाइम दिलेला आहे, स्पीड दिलेली नाही. राईट. मग ती एक्स पकडू आणि टाइम किती पकडू आपण? 5.5. आणि पहिल्या केस मधला जो कॉन्स्टंट आहे तो आपण इथे ठेवणार आहे. तो किती आहे? तो आहे 77 इंटू 6. राईट. तर इथे आता आपण बघू x इज इक्वल टू 77 इंटू 6 अपॉन 5.5. तर इथे 11 सेव्हन्स आणि इकडे येईल 0.5. राईट. म्हणजे सरळ सरळ इथे येईल 42 अपॉन 0.5 म्हणजे 420 अपॉन 5. मग इथे येईल 5 8 आणि 5 4. राईट. म्हणजे इथे जी स्पीड आहे 5.5 आवर्स मध्ये जर ते डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर स्पीड किती असेल? 84 किलोमीटर पर आवर. पण आता प्रश्न काय विचारला? बाय हाऊ मच शुड द स्पीड इन किलोमीटर पर आवर इज इन्क्रीज. म्हणजे कितीने इन्क्रीज करावी लागेल? आधी किती होती? 77. नंतर किती झाली? 84. म्हणजे कितीने इन्क्रीज झाली? 84 मायनस 77 म्हणजे कितीने इन्क्रीज झाली? 7 ने. सो सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. राईट. लेट अस सॉल्व 9th example. A train takes 210 minutes to cover a distance of 126 kilometer. आता इथे काय दिलेलं आहे? टाइम दिलेला आहे आणि डिस्टन्स दिलेला आहे. लक्षात घ्या. 210 मिनिट्स आणि डिस्टन्स किती आहे? 126 किलोमीटर विथ द सेम स्पीड. म्हणजे आता इथे स्पीड कॉन्स्टंट आहे. राईट. बाय हाऊ लॉंग विल इट टेक टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 168 किलोमीटर. बघा त्या स्पीडनी आता काय करायचं आहे की 168 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे. तर किती मिनिट वेळ लागेल? मग आता सगळ्यात पहिल्यांदा विचार करण्यासाठी ही गोष्ट आहे की ही डायरेक्ट आहे की इनव्हर्स प्रपोर्शन आहे. तर एक लक्षात घ्या, हे जे आहे टाइम आणि स्पीड यांच्यामध्ये बघा टाइम वाढवला तर डिस्टन्सही जास्त कव्हर होईल कारण स्पीड तीच आहे. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट प्रपोर्शन आहे. म्हणजे टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आपण म्हणू डी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. राईट. मग अशा वेळेस आपण कसं करतो बघा, इथे अशा वेळेस मी एक्स पकडते आणि मग सरळ सरळ इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे काय होईल? एक्स इंटू 126 इज इक्वल टू 210 इंटू 168. तर आता हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला काय मिळेल? 210 इंटू 168 अपॉन 126. तर आता याला 6 ने जातो बघा. 6 2 आणि 6 1 आणि याला जातो का बघू आपण. 6 3 18. राईट. आणि 3 5 म्हणजे 35 येतील इथे. राईट. इथे काय येतात? 35. ठीक आहे. मग इथे 7 3 आणि 7 5. ठीक आहे. परत इथे याला 3 ने जातो कारण बघा 8 प्लस 6 14 14 प्लस 1 15 15 ला जातो. म्हणजे 15 ला जर 3 ने जातो तर यालाही 3 ने जातो.
मग बघू 3 5 15 आणि इथे 3 6 18 म्हणजे किती येईल 5 into 56 5 into 56 मग किती येत आहे 6 5 30 आणि इकडे 5 5 25 प्लस 3 म्हणजे 280 मिनिट्स काय म्हटलेलं आहे 280 मिनिट्स it will take to cover this 168 kilometer distance. And the last problem, do not forget to subscribe this channel. If you like this video, click on like button and share it. चला last problem काय the cost of 9 kilogram of Alfonso mangoes is rupees 1440. बघा काय दिलेलं आहे इथे weight ना weight of mango दिलेला आहे आणि इकडे त्याची कॉस्ट ठीक आहे मग 9 किलोग्रॅम जर कॉस्ट असेल 9 किलोग्रॅम जर वेट असेल तर त्याचं कॉस्ट आहे 1440 राईट तर 2.5 किलोग्रॅम जर त्या मँगोचं वेट असेल तर त्याची कॉस्ट किती तर आपण इथे हे जे आहे वेट आणि कॉस्ट याचं जे आहे ते डायरेक्ट प्रपोर्शन आहे राईट आणि जेव्हा डायरेक्ट प्रपोर्शन असतं तेव्हा सरळ 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 हे आपण असं करतो ठीक आहे मग इथे काय होती 9x is equal to 2.5 into 1440 म्हणजे x is equal to 2.5 into 1440 upon 9 आणि इकडे येतील 16160 तर आता इथे 2500 25 6 150 25 वन्स आणि इकडे 15 म्हणजे 40 एक नंतर डेसिमल पॉइंट म्हणजे 400 so last answer is 400 so weight of 2.5 kilogram is 400 rupees so second option is correct व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू